हे खरं आहे. माहिती आहे. मला असं वाटतं की माननीय शिंदे साहेबांनी बोरावणीचं विमानतळाचं घेतलं होतं हातात. त्यांनीच घेतलं होतं ना. अडचणी त्यांनी सोडवलं पाहिजे होत्या. बोरामणीचं विमानतळ सोडू शकलो नाही, मग इथं कधी होणार. त्यांचं मन त्यांना खात असतं. मला असं वाटतं की पूर्वीच्या काळातली मी पाहत होतो, निवडणुका आल्या की पूर्वेकडून भूमिपूजन, ह्या निवडणुकीला पुढच्या निवडणुकीला पश्चिमेकडून भूमिपूजन, ही त्यांची चाल होती. समाजाची दिशाभूल. एका नेत्याचं भाषण कधीतरी तुमच्या कानावर असेल, पाईपलाईन पाणी आणायचं होतं, पहिल्यांदा भूमिपूजन करायचं, दुसऱ्या निवडणुकीला खांदल्यासारखं करायचं, तिसऱ्या निवडणुकीला पाईप टाकायचे, चौथ्या निवडणुकीला ते नळाचं पाणी दाखवायचं आणि रेडीमेड पाणी कुठून तरी दाखवायचं. ही भाषणं तुम्ही ऐकलेली ती, तुम्हीच सांगितले ते आम्हाला. आणि मग त्यांना वाटतं की आमच्यासारखंच आहे का, की मांजर डोळे झाकून देत पितं. त्याला वाटतं की बहुतेक मी डोळे झाकलेत म्हणजे सगळ्यांचे डोळे झाकलेलेच आहेत का, की ह्यांनी कधीच काम केलेलं नसल्यामुळं, ह्यांनी नुसतेच भूमिपूजन केले असल्यामुळं, त्याच्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्याचं काही चुकीचं नाही, कारण त्यांच्या मनात तेच आहे. आमदार म्हणून आपण माहिती घेतली का की प्रत्यक्ष कधी विमानसेवा चालू होणार? मला असं वाटतं की विमानसेवेच्या बाबतीमध्ये वारंवार चर्चा करताय, तुम्ही ऐकत आहे, सगळ्या गोष्टी ऐकत आहे. काल शुभारंभ झाला असेल. आपल्याला काय टेक्निकल अडचणी होत्या, त्या टेक्निकल अडचणी दूर करत त्या म्हणजे त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विमानतळ आता आपण पाहिलं असेल, म्हणजे विमानतळाला काही वेळ गेला असेल, आता काही करार करावे लागतील त्यांचे. कुठल्या कंपन्या सर्वे करतील, त्यांचा सर्वे करून शेवटी विमान कंपन्याला सुद्धा परवडलाच पाहिजे आणि काही दिवस ते करतील. काही दिवस मला असं वाटतं हे सर्वे झाल्यानंतर लगेच काय नफ्याचा कंपन्या सुद्धा विचार करत नाही, पण जास्तीत जास्त जसं की आता इथून तिरुपतीला मागणी जास्त आहे, इथून दिल्लीची मागणी असू शकते, एखाद्या वेळेस इथून बेंगलोरची मागणी जास्त असू. आता कालच माहिती घेतली की इथून मुंबईला उतरायला जागा नाही, म्हणजे आपल्याला इथून विमान गेलं तर तिथं उतरायला स्पेस जो पाहिजे ते नाही. मग त्याच्यासाठी मग स्पेस कोणती वेळाचं ॲडजस्ट करायचं असतं. पण मी नक्की सांगतो, त्यांनी महागाई म्हटले होते की भाजप खोटारडं आहे, परत अजून तेच येतं. आपण खोटे आश्वासने दिलेले आहेत. मला आठवतं 2004च्या वेळेस समस्त शेतकऱ्याला सांगितलं होतं पुढं वीज बिल माफ करणार, पण मुख्यमंत्री झाल्या टायपिंग मिस्टेक आहे म्हणून सांगितलं होतं, आठवताच? म्हणजे सगळ्या गोष्टी आठवा ना. टायपिंग मिस्टेक आहे म्हणून सांगितलं होतं. आणि ह्यांना हेच वाटतं. पण एक नक्की सांगतो, ज्या मोदी साहेबांनी भूमिपूजन 15,000 30,000 घराचं केलं, त्याच म्हणजे पंतप्रधानांनी मोदींनी घरं ताब्यात सुद्धा दिली. ही प्रचिती आहे कामाची. खरं म्हणलं तर काम क्लिअर कधी झालं विमानतळाचं, त्याच्यानंतरचा कार्यकाळ किती आहे तो आता पूर्णत्वास आलेला आहे. आता इथून परत करार सर्वे हे झालं होणं एक नक्की आहे. त्यांनी म्हणलं पाहिजे, त्यांनी म्हणल्याशिवाय आम्ही बी जागा होणार नाही, हे बी मी मान्य करतो. कारण निंदकाचं घर शेजारी असलंच पाहिजे. त्यांनी निंदा करायचं कामच आहे त्यांचं. काही नेत्यांनी दक्षिणच्या बाबतीत सर्वे केलेला आढळून आलेलं आहे, त्याच्यात काँग्रेस आघाडी घेत असल्याचं दिसतंय, असं त्या सोशल मीडियावरती दिसायला लागलं. तेच सगळीकडे व्हायरल झाले. तुमचा काही वैयक्तिक सर्वे झालाय का? मी सर्वे बिर्वे मी फक्त काम करायचं माझ्या डोक्यात आहे. मी सर्वे कोण काय बोलतंय, कोण इच्छुक आहे, मी कसलाही विचार करत नाही. मला एकच वाटतं, मी तुम्हाला आठवत असं मला असं वाटतं की 28 वर्षामध्ये तुम्ही लोकांनी मला ओळखलं नाही, असं माझा तुमच्यावरती आरोप आहे. मी अनावधानानं राजकारणात आलेला माणूस आहे. मी भाजपचा कार्यकर्ता नव्हतो, काहीच नव्हतं. पण 98ला मला भारतीय जनता पक्षाने म्हणजे लिंगराज वल्याळ साहेबांनी आग्रहानं मला या विधान परिषदेमध्ये उभा केलं. आपल्यासारख्याच्या आशीर्वादानं सहकार्यानं मी निवडून आलो. 98च्या नंतर 2004ला स्थानिक स्वराज्याची निवडणूक झाली. आपल्याला आठवत असेल, कोणाला तरी ज्युनियर आहेत त्यांना माहिती नसेल, पण सिनियर लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. 2004ला भारतीय जनता पक्षानं त्यावेळेसचे राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांना बिनविरोध दिलं, बरोबर? माझी तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ना, मी स्वीकारला ना.
पक्षाने जो आदेश दिलेला आहे तो स्वीकारलाय मी. त्यावेळेस मी पक्षाच्या विरोधात काय बोललो नाही. म्हणजे तुम्हाला पूरक बातमी नव्हतीच ती. मला असं वाटतं मी पक्षाने दिलेला आदेश मानतो. त्याच्यानंतर मग मला काय केलं की सुशीलकुमार शिंदेच्या धर्मपत्नी उज्ज्वलाताई उभारल्या. मला उभारा म्हटले, उभा राहिलो. लोकसभेला बी उभारलो. मला बी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी निवडून येईल म्हणून, पण जनतेने नागरिकांनी साथ दिली आणि मी आलो निवडून. कसा तरी कसं जसं की आता शिंदे साहेब सांगतात की भाजपच्या लोकांनी मला साथ दिली, तसं मी आता सांगतो 2098ला आणि 2004ला मला काँग्रेसने सहकार्य केलं. याला काय अर्थ असतो? मला असं वाटतं की बरोबर त्याच्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला. हा मतदारसंघ झाल्यावर माड्याला साहेबांनी सांगितलं, पक्षाने सांगितलं माड्याला जा. माड्याला लढलो मी. कधीच रडका नाही. आणि पक्षाचा आदेश मानणाऱ्या काय. तिथून पराभव झाला शरद पवार साहेबांच्या विरोधात. तिथून तुळजापूरला जा म्हणून सांगितलं. तुळजापूरला लढलो, काहीच हरकत नाही. तुळजापूरला हरलो, काही हरकत नाही. त्याच्यानंतर युती तुटली आमची 14ला. शिवसेनेचा हा मतदारसंघ होता. भाजपला उमेदवार नव्हता. मला म्हणले इकडे उभारा, इकडे उभारलो. पुन्हा 19ची गंमत सांगतो. आता 19ला मला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. देवेंद्रजींनी सांगितलं की तुला माढ्याला परत उभा राहावं लागेल. आपला आदेश. मग साहेबांची उमेदवारी घोषित झाली. आता ते सर्वेसर्वा तेच असल्यामुळे घोषित झाली. मला साहेबांनी सांगितलं की तुला माड्याला जायचं आहे, आता उभं राहायचं. जातो साहेब, तर एक राऊंड मारून ये म्हणले. फक्त राऊंड मारून. सहकारी मंत्री होतो. सहकारी विभागाच्या बैठका, कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या. मला परत तिथं जावं लागणार. साहेबांनीच माघार घेतली. मी म्हणलं बरं झालं, आलो माघारी. मी काय पळ काढत नाही. पण पक्षाने जो मला सांगायचं काय की माझा तुम्ही अभ्यास करत नाही. मी 98 पासून राजकारणात आहे. पक्ष सांगेल तेच काम करतोय. जे काय असेल ते पक्षाचा आदेश माझ्या महत्वाचा आहे. त्याच्यावर मला आगामी विधानसभेला हे करून तुम्हाला कामाला लागा असं परत सांगितलं. असं कुणालाही सांग. प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो आमचा बूथ प्रमुख असेल, आमचा शक्ती केंद्र प्रमुख असेल, आमचा मंडल अध्यक्ष असेल, प्रत्येकाला सांगत असतात आता कामाला लागा बरं जरा. आता निवडणुकाला सगळ्याला सांगत असतात. पण आता मी कसं घ्यायचं मी ठरवायचं. आता सावकाराला बी सांगितलेलं असतंय, अतुल गायकवाडला बी सांगितलेलं असतंय, मला बी. आजपर्यंत मी पक्षाचं आदेश पाळलं तर नवीन चेहरा म्हणून रामापत शेट्टी किंवा मनसुख मुकणे किंवा आप्पासाहेब पाटील यांना जर उमेदवार दिली तर त्याची पाठीशी उभे राहणार. 100% पक्षाने जो आदेश देईल, पक्षाने जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी. शिंदे साहेब म्हणले होते भाजपने मदत केली, तुम्ही म्हणला काँग्रेसने मदत केली. शिंदे साहेब तुमच्यात काय साठवलं आहे का? एक गोष्ट आहे बरं का, हे अशी भाषा मी आज बोलावलंय तुम्हाला, त्यांनी बोलायला नको असते. काय असतं, आर्य म्हणलं की कार्य असतं. हे माझं मत आहे बरं का. म्हणजे बाबा असं करू नये. ठीक आहे, केलं असेल एखाद्या वेळेस, कोणाचे संबंध असतात, केलं असतं. पण भाजपमुळे निवडून आलो, मग मी पण म्हणू शकतो ना. 200, 375, 72 मतं होती. भाजप सेनेची किती 70 होती. मग कुणी सहकार्य केलं? अधिकृत आहे की. पण मी कधी म्हणलं का असं? केलं बिचाऱ्याने, मदत केलेली असते, लोकांनी केलेली असते. म्हणजे लगेच तुम्ही त्याचं पितळ उघडं करायचं का? बापू